ही अशी येणार नाही, हिला खेचतच आणावं लागेल. सिद्धार्थ शांत हो. अरे हिला काही पडलीच नाहीये, ही अजूनही तिकडे फोटो देत बसलीये. तिला माहितीये मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नवरा म्हणजे हिला खेळणं वाटतं का? आणि घरातले बाकी सगळे ती माणसं आहेत. नाही ते काय नाही, मीच जातो बोलवायला. शांतपणे बोल. ते मी येणारच होते, पण कामं होती खाली. मोठ्या बाई एकट्या होत्या ना, आणि मग नंतर रत्नाक्का आणि ताई काकी सुद्धा त्या आजींना घेऊन आल्या. हे बघ, ही बघ चमकी, छान आहे ना? त्या आजींनी दिली मला. त्या स्वतः भेटायला आल्या हा, आणि माफी सुद्धा मागितली आहे. त्या म्हणाल्या की तू इथेच राहणार आहेस कायमची, तर जपून ठेव. तू नाही राहणार आहेस इथे कायमची. हो, आपण दोघेही अमेरिकेला जाणार आहोत. सीट पण मी तुला म्हणाले तू नाही राहतेस इथे. तुला कळतंय का? आणि बघतेस ना सकाळपासून की या घरात राहणं आपल्याला किती कठीण येते. आदिती, आपलं लग्न झालंय, आपलं आयुष्य पुढेच सरकत नाहीये, तिकडेच थांबलंय. सांग ना, लग्न झाल्यापासून काय बदललंय? काय बदललंय का? फक्त आपल्याला एक स्वतंत्र खोली मिळाली आहे एवढीच, दुसरा काहीच बदल नाहीये. आणि हे सगळं तुला चांगलं वाटतंय, छान वाटतंय ना? हे सगळं नवीन आहे म्हणून, आणि तू नवीन सून आहेस म्हणून हे कौतुक आहे. एकदा का हे कौतुक संपलं ना, तर राहतील फक्त सुनेची कर्तव्य. आणि तू ते करायला आलीस का? इथे घर सांभाळायला आलीस का? नाही ना? आणि हो, आज जे झालं ना, ते सतत सतत घडू शकतं. आज तुझ्याकडनं एक चूक झाली नाही तरी रत्नाक्का तुझ्याबरोबर अशी वागू शकते. नाही रे सिंग, रत्नाक्कांचा स्वभावच तसा आहे. त्या थट्टा करत होत्या फक्त, आणि या सगळ्या माझी थट्टा करतात, माझ्यावर रागावतील सुद्धा. पण याच सगळ्या माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी काळजी घेतात, मला समजून घेतात. बरं ठीक आहे, ते सगळं सोडून दे. माझं काय? मी तुला सांगितलं होतं की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. किती वेळ झाला मी तुझी ते वाट बघतोय, त्याचं काय? सेठ, मी तेच तर म्हणाले ना तुला. अरे मोठ्या बाई, तेच तर सांगतोय मी तुला. या घरात आपल्याला आपला असा स्वतःचा वेळच मिळत नाहीये. सगळं कठीण जात आहे, प्रायव्हसी नाहीये. आणि तुझं काय म्हणणं आहे की म्हणूनच या क्षणांची किंमत आहे? हे बघ अदिती, मला असं काही वाटत नाही. आणि मला त्रास होतो जेव्हा मला माझ्या बायकोची गरज असते तेव्हा ती नसते, तेव्हा मध्ये मध्ये सगळे जण असतात. म्हणून ऐक माझं, इथून पुढे प्रत्येक जण तुझ्याकडनं अपेक्षा ठेवायला लागणार. तू प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहेस का? तू करणार आहेस का प्रत्येकासाठी वेगळा चहा? करू शकणार आहेस रोज एकाच वेळेला इतक्या लोकांचा नाश्ता? करू शकणार आहेस एवढ्या मोठ्या घरची साफसफाई? या घरात प्रत्येक जण आपले प्रॉब्लेम प्रत्येकाबरोबर शेअर करतो. त्यांना अपेक्षा असते की समोरचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तू करू शकणार आहेस सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह? आता तू आनंदात आहेस, हे तुला सगळं चांगलं चांगलं वाटतंय का? तर हे सगळं नवीन आहे. पण जेव्हा नव्याचे 9 दिवस संपतील ना, तेव्हा तुला याच गोष्टींचा त्रास व्हायला लागेल. तेव्हा प्लीज माझं ऐक, आपण जाऊया इथून. तू स्वतःला या घरात जुळवून नाही घेऊ शकत. तू म्हणतोयस तसं असेल सुद्धा कदाचित, पण मी असं काहीच अर्धवट टाकून देणारी मुलगी नाहीये. उद्यापासून सगळं मी करणार या घरात. सगळ्यांचं सगळं, अगदी चहा नाश्त्यापासून सगळं. मला करून तर बघू दे. नाही जमलं तर मी काहीच वाद घालणार नाही. तू जसं म्हणशील तसं करेन. पण सेठ, मला या घरात सून म्हणून जुळवून घ्यायची गरज नाही वाटत आहे.
मी माझ्या माणसांसाठी सगळं मनापासून करते, माहितीये तुला. आणि आता तर मी करून दाखवणारच. नाही झेपलं तर मग मी तुझ्याबरोबर अमेरिकेला येईल. पण जर जमलं तर आपण दोघंही इथेच थांबायचं. पण अदिती, हा एका दिवसाचा प्रश्न नाही. हे सगळं तुला रोज करावं लागणार. हो. ठीक आहे, मग उद्यापासून तू माझी बायको म्हणून, या घरची सून म्हणून, फॅक्टरीची मालकीन म्हणून या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्यास. लागली पैसे, तू जिंकलीस तर आपण दोघे इथे थांबायचं. पण तू हरलीस तर आपण दोघेही अमेरिकेला जायचं. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला. इथून पुढे प्रत्येक जण तुझ्याकडनं अपेक्षा ठेवायला लागणार. तू प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहेस का? तू करणार आहेस का प्रत्येकासाठी वेगळा चहा? तू स्वतःला या घरात जुळवून नाही घेऊ शकत. सेठ, तू मला दिलेलं चॅलेंज मी पूर्ण करणार. आणि मग मी सुद्धा इथून कुठेही जाणार नाही. आणि तू सुद्धा. आपल्या दोघांचा संसार मग याच घरात, सोबत आपली माणसं, हे कुटुंब. आणि काय हवं? सिस्टर, सखा दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण तुम्ही आज इतक्या लवकर? सगळी कामं आवरायची आहेत ना. हो, पण एवढ्या लवकर का? बाकीचे सगळे नेऊ द्या ना. नाही नाही, सगळी कामं मीच करणार. आणि सगळी कामं करून सगळ्यांना सरप्राईज देणार. बरं सखा दादा, मला जरा तुमची मदत लागेल. कराल ना? हो. आता काम म्हणून विचारा. का? अहो, माझी रोजचीच काम आहे ते. बर, चला आवरूया पटकन. हो, चला चला. सखा दादा थांबा तुम्ही. सगळी कामं मी करणार आहे. मला ना फक्त कुठे कुठे काय काय ठेवलं ते माहित नाही, तेवढं सांगा मला. ते तर मी सांगतोच, पण मला पण काम करू द्या ना. नाही, सगळं मी करणार आहे, तुम्ही फक्त सांगा मला. बरं, मग आधी चहा करणार ना? हो. ही चहा पावडर, ही साखर. हे दूध. सखा दादा, एवढंच नाही लागणार आहे. आज मी प्रत्येकाला आवडतो तसा चहा बनवणार आहे. हे बघा, मी ना लिस्ट केली आहे तयार. एक काम करा, मी तुम्हाला सांगत जाते, तुम्ही मला द्या. हो. पहिले गुळ द्या, आलं द्या, झाला चहा. आता नाश्त्याच्या तयारीला लाग. हो, नाश्ता. ओम गण गणपते नमः.
पूजा कोणी केली एवढी सकाळी? अहो सिस्टर ऐका ना माझं. सिस्टर काय मी वाळत घालतो ना कपडे. तुम्ही कशाला? मी घालते वाळत. नाही मी घालतो वाळत. सुनबाई एवढ्या सकाळी? हो, सगळी कामं आवरायची होती ना. सिस्टर आज एकटाच काम करणारे सगळे. म्हणजे देवपूजा पण तूच केली म्हणायची? सॉरी, तुम्हाला आवडत नाही का? अगं तसं नाही का सुनबाई, तू पूजा छानच केलीस, पण आता मी पूजेच्या वेळेस काय करू हा प्रश्न पडला. मी सांगते, मला माहितीये तुम्हाला काय आवडतं ते. सखा दादा या या अप्पा. या अप्पा. सखा दादा हा ठेवा. अप्पा या बसा. आणि हा घ्या पेपर, मस्त वाचा. मी चहा आणून देते, मस्त तंद्री लावून पेपर वाचा. हो. सखा दादा एक काम करा, तुम्ही अप्पांसाठी चहा घेऊन या. मी आता इथे आलेच आहे, तर अंगण झाडून घेते जरा. जा जा लवकर, आलेच मी. चहा केलाय सगळ्यांसाठी आणि प्रत्येकाला लागतो तसा. सखा तू चहा केलास? मी नाही, माझ्या सिस्टरने, तुमच्या नवीन सुनबाईनी. काय? आज सिस्टर पहाटे लवकर उठूनच घर कामाला लागल्या. सगळ्यांसाठी चहा केला, देवपूजा केली, आप्पांना पेपर दिला. आता गच्चीत कपडे वाळत घालतायत त्या. आज सगळं त्यांनाच करायचंय. मी म्हंटल मी करतो, तर मला म्हणाल्या मी या घरची सून आहे, या घरासाठी सगळं करायचंय मला. मी बोलत काय बसलो, सिस्टरनी सांगितलंय आप्पांना चहा द्यायचा आहे. मोठ्या बाई तुमचा पण चहा ठेवलाय आणि नावं पण नेऊन ठेवली. तर वा वा वा, कसं एकदम मोकळं वाटतं बघ आता. किती वेळ हो? हा, तुम्हाला इथे गोठ्यातच जायचं असतं ना. मला सगळं आवरून मोठ्या बहिणींना नाश्त्यासाठी मदत करायची असते, प्रत्येकाचं चहाचं बघायचं असतं आणि एवढं करून गृह उद्योगाला जायचं असतं ना. अगं पण थोडा होतो वेळ, काय करणार? ताई अगं काय झालं एवढं चिडायला? मोठ्या बाई बघा ना, किती वेळ लावतात हे आवरायला. आपल्याला सगळी कामं करायची असतात ना, यांचं काय? अगं पण आज आपल्याला काहीही करायचं नाहीये. म्हणजे आपल्या नव्या सुनबाईंना काय झालं माहिती नाही. सगळ्यांचा चहा, देवपूजा, कपडे वाळत घालणं, नाश्त्याची तयारी सगळं पहाटे उठून करून ठेवलंय पोरीनं. एकटीने सगळं केलं? आपण ना कमीत कमी नाश्त्याच्या प्लेट तरी लावूया, नाहीतर बयोबाई ओरडतील आपल्याला. तुम्ही व्हा पुढे, मी आले. ये लवकर. वा 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 वा, आज आदितीच्या हातचा नाश्ता मिळणार. सिस्टर किती थकलात तुम्ही, थोडा श्वास तर घ्या. नाही नाही, आता उठतील सगळे. सुहास भाऊजी, बाळा काका सगळ्यांनाच कामावर जायची घाई असणार ना. आणि आज तर ताई काकींना सुद्धा गृहउद्योगासाठी जायचंय. सगळ्यांना पोटभर नाश्ता मिळाला हवा. सखा दादा तुम्ही प्लीज एक मदत कराल मला? काय? पोह्यांवर लक्ष ठेवा. मी ना मॉमला आणि डॅडला लिंबू सरबत आणि चहा देऊन येतो. ते पण उठते असतील ना आता. गुड मॉर्निंग मॉम, डॅड. गुड मॉर्निंग बेटा, गुड हे मॉर्निंग. काय, मॉम झोपली अजून? मॉम मॉम उठ, चल, हे बघ छान चहा आणलाय तुझ्यासाठी. उठ उठ चल. थँक्यू बेटा, मला खरंच गरज होती लेमन ज्यूसची. गुड मॉर्निंग. आय नो. गुड मॉर्निंग मॉम. हे घे. थँक्यू माय प्रिन्सेस. मॉम, डॅड, तुम्हाला कळतंय का? म्हणजे माझ्या सुद्धा आत्ताच लक्षात आलं, मी आयुष्यात पहिल्यांदा तुम्हा दोघांसाठी एकत्र काहीतरी घेऊन आले. पण तू का केलंस इतक्या सकाळी उठून हे सगळं? आजपासून रोज मीच करणार. वाय? सिडला असं वाटतंय की मला या घरात जुळवून घेणं जमणार नाही. डॅड, आय नो तू सिडला सपोर्ट करतोयस अमेरिकेला जाण्यासाठी, मी सुद्धा करते. पण उद्या जर मी त्याच्याबरोबर गेले तर त्यासाठी मला या घरची कामं जमत नाहीयेत, एकत्र कुटुंबाचा त्रास होतोय, सून म्हणून, बायको म्हणून कर्तव्य पार पाडता येणार नाही. ही कारणं कधीच नसती.
हे जर मला जमलं नाही तर बायको म्हणून, सून म्हणून माझी हार होईलच, पण त्यामुळे उद्या तुमच्या संस्काराला कोणी नावं ठेवलेली मला चालणार नाही. सिडने मला चॅलेंज दिलं, करून दाखव हे सगळं म्हणून. मला नाही जमलं तर मी त्याच्याबरोबर अमेरिकेला जाणार, पण जर मला जमलं तर आम्ही दोघेही इथेच राहणार कायमचे. आणि आता तुम्ही बघाच, हे चॅलेंज मी जिंकणारच. खरं सांगू का, मी खूप एन्जॉय करते हे चॅलेंज. मॉम, तू फ्रेश हो आणि खाली ये. डॅड तू पण ये, मी ब्रेकफास्ट रेडी करते तोपर्यंत. लवकर या. हा सिद्धार्थ काय मूर्ख मुलगा आहे ना. याला सांगितलं काय होतं आणि यांनी केलं काय? बालिश चॅलेंज केलंय. इतकं फालतू डोकं तर तू सुद्धा कधी चालवलं नाही महालक्ष्मी. हो ना मिलिंद. ए इडियट, उठ. सर तुम्ही एवढं सकाळी? तुझ्या इतका मूर्ख माणूस मी बघितला नाहीये. कशाला फालतू डोकं चालवतोस रे? काय झालं? अरे तू माझ्या मुलीला चॅलेंज केलंय. मी तुला काय म्हणालो होतो, तिच्याशी प्रेमाने बोल, कन्व्हिन्स कर, पण तू नको ते चॅलेंज केलंस तिला. सर तिच्याकडनं हे चॅलेंज नाही पूर्ण होणार. आणि डोंट वरी, ही घरची कामं, या जबाबदाऱ्या एकाच वेळी तिला हे सगळं हँडल नाही करता येणार. मूर्ख, आदितीला तू कामाच्या बाबतीत ओळखलं नाहीस. वाघ हे ती वाघ. ऑफिस मधलं काम कोणाला जमणार नाही अशा स्पीडने ती करू शकते. एकटी सगळी कंपनी हँडल करू शकते, तर हे घरातलं काम तिला जमणार नाहीये. सर सवय नसली की घरातली साधी सोपी कामं कंपनी चालवण्यापेक्षा कठीण वाटतात. आधी तिला सवय नाहीये घरच्या कामाची. एवढ्या दिवसात तुमच्या घरच्या बायकांकडून तिने ट्रेनिंग घेतलीये ना, आणि तिने ठरवलं तर ती करू शकणार नाहीये का? एवढं मोठं रॉकेट सायन्स आहे का त्याच्यामध्ये? हा बोल ना. आणि ही असली फालतू चॅलेंज देऊन तू तिला अमेरिकेला घेऊन जाणार आहेस? अरे ती हे सगळं करून दाखवेलच, वर घरच्यांचं मन सुद्धा जिंकेल. आणि ज्या घरामध्ये तू जन्म घेतलायस ना, उद्या त्याच घरातली माणसं तिच्या बाजूने उभे राहतील. आणि तू अमेरिकेला जायचं म्हणतोय ना, म्हणून तुला बेदखल करतील कायमचं. कळतंय का तुला? सर मी ओळखतो आदितीला. मोठी बाई आणि बयोजी तिच्या सोबत आहेत म्हणून तिला एकटीला या घरातल्या जबाबदार नाही पार पाडता येणार. हो का? हे तू मला सांगतोयस? तुला कळतंय का तू आदितीच्या बापाशी बोलतोय आणि तू तिला ओळखतो हे सांगायला लाज नाही वाटत का? मी माझ्या मुलीला ओळखतो. तू हे चॅलेंज हरणार. आदिती तुला हे चॅलेंज हरवणार, आणि मग तुला इथेच राहावं लागेल कायमचं. सिद्धू दादा, हा उठले का तुम्ही? सिद्धू दादा. डॅड तुम्ही आणि इथं? ए मला डॅड नको म्हणू. सॉरी चुकलंच माझं. काय म्हणून विचारा? नाही विचारणार. कळतं चुकून झालं, परत नको बोलू. बर सिद्धू दादा, माझ्या सिस्टरने सगळ्यांसाठी चहा नाश्ता केलाय, बोलवलंय. कोणी? माझ्या सिस्टरने, तुमच्या बायकोने. एकटीने? हो, तुम्हाला बोलवलंय. अहो तुम्ही बघून एकदम खुश व्हाल. अहो सकाळपासून जी कामं असतात ना, ती सिस्टरने सगळी एकटीनेच केलेत. या लवकर. डॅड सॉरी. सर तुम्ही पण या. हे आता बायकोचं कौतुक करायला. आणि आदितीला ओळखतो. सर कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आदितीला ओळखत असाल, पण या घराला मी जास्त ओळखतो. इथे आलेला प्रत्येक सुनेचा गोंधळ बघितलाय मी, त्यावरून हे चॅलेंज दिले. तुम्ही मला फक्त एक दिवस द्या. चहा आणि नाश्त्याच्या पलीकडे पण अजून काही गोष्टी आहेत सर. आणि मी तुम्हाला सांगतो, आदिती माझ्या सोबत अमेरिकेला येणार, आणि याची खात्री आहे मला. तुम्ही काळजी करू नका.